व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई आणि SRPF पोलीसविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो. त्यामध्ये तुमच्यासाठी कोणती नोकरी चांगली असेल, SRPF का शिपाई पोलीस, त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि त्यामध्ये तुम्हाला कामं काय काय असतात, SRPF पोलीससाठी काय असतात आणि शिपाई पदासाठी काय असतात आणि तुम्हाला पेमेंट वगैरे मानधन किती असतो, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. पदासाठी बघू शकता तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारावर लक्ष ठेवणे, पोलीस स्टेशनवर ड्युटी, बंदोबस्त आणि नाईटसाठी जे पेट्रोलिंगसाठी पोलीस वगैरे असतात आणि जे तुमच्या पोलीस स्टेशनला जे किरकोळ वाद वगैरे असतात त्यांचं FIR वगैरे नोंद करायचं. आणि पात्रतेसाठी तुम्हाला दोन्हीसाठी 12वी पास लागेल मित्रांनो. जे विद्यार्थी त्यांना 12वी पास दोन्हीसाठी लागेल. याच्यामध्ये बघू शकता. आधी आपण शिपाईविषयी सविस्तर माहिती बघू आणि नंतर SRPF वगैरे नंतर बघू. आणि निवड प्रक्रियासाठी तुम्हाला मित्रांनो मैदानी चाचणी पास करावी लागेल. मैदानी चाचणीसाठी तुम्हाला 50 पैकी ग्राउंड असतो मित्रांनो. 50 पैकी तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमच्या प्रवर्गानुसार कट ऑफ लागतो. त्याच्यानंतर लेखी परीक्षा होते मित्रांनो. लेखी परीक्षा 100 मार्काची होते मित्रांनो. 100 मार्काची लेखी झाली. त्याच्यानंतर अंतिम निवड यादी लेखी आणि मैदानी दोन्ही मिक्स करून अंतिम निवड यादी लावण्यात येते. अंतिम निवड यादीनंतर तुमचे डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होतात मित्रांनो. त्याच्यानंतर मेडिकल होते आणि मेडिकलनंतर विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्यात येते. आणि पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही पगार बघू शकता मित्रांनो. 30,000पासून स्टार्टिंग असते मित्रांनो. तुम्हाला ट्रेनिंगमध्ये 28 ते 29,000च्या आसपास मिळते. आणि मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या जिल्ह्यावाईज तुम्हाला HR लागू झाल्यावर मित्रांनो 40-42पर्यंत पेमेंट पाहायला मिळते. आणि शिपाई पदासाठी तुमची जी पोस्टिंग असते मित्रांनो, पोलीस स्टेशन शहर किंवा ग्रामीण भागात असू शकते. आणि पोलीस शिपाई तर मोठा फरक तुम्ही आता आपण शिपाईचं बघतो. आता SRPFकडे आपण वळूया. तर SRPFसाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो. SRPF यांना ड्युटी बघायचं राहिलं तर दंगल नियंत्रण, निवडणूक बंदोबस्त असतात. जे मोठे मोठे कार्यक्रम असतात ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे असतात, राष्ट्रपती वगैरे त्यांचे कार्यक्रम असतात. त्या ठिकाणी तुमचे बंदोबस्त लावण्यात येते. आणि दंगली वगैरे होतात त्या ठिकाणी. पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये पूर किंवा भूकंपकारी एखाद्या ठिकाणी काही घटना घडलीच त्या कारणास्तव पण तुम्हाला तिथे बंदोबस्त SRPF पोलीससाठी जावं लागतं मित्रांनो. आणि SRPF पोलीससाठी तुम्हाला 12वी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो. आणि पोलीस शिपाई पदासाठी तुम्हाला 165 हाईट लागते मित्रांनो. आणि SRPFसाठी 168 आहे. आणि खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांना हाईटसाठी सूट आहे. आणि काही मागासवर्गीय जे कॅटेगरी वगैरे त्यांना पण ते हाईटमध्ये आता SRPFमध्ये सूट देण्यात आलेली आहे. निवड प्रक्रिया सेम मित्रांनो. तुम्हाला पोलीसप्रमाणेच याची लेखी परीक्षा होते, मैदानी चाचणी होते, त्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग आणि नंतर मेडिकल होतो. आणि परंतु पेमेंटचा विषय जर घेतला तर शिपाईपेक्षा SRPFला थोडं पेमेंट चांगलं असतं मित्रांनो. कारण त्यांना बंदोबस्त वगैरे दुसऱ्या ठिकाणी जायला, त्याच्यामुळे पेमेंटमध्ये तुम्हाला SRPF आणि पोलीसमध्ये कमीत कमी 4-5 हजाराचा फरक पाहायला मिळेल मित्रांनो. असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो मित्रांनो. त्यासाठी सगळ्यांनी आपली फॅमिली जॉईन करून घेते. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि SRPF पोस्टिंगचं झालं मित्रांनो. तर ही महाराष्ट्रात कुठे पण तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त लागेल त्या ठिकाणी तुम्हाला ड्युटी करावं लागते मित्रांनो. नंतर समजा तुम्ही SRPF कुसटगाव यासाठी सिलेक्शन झाले मित्रांनो, तुम्हाला कुठं पण बंदोबस्त लागेल त्या ठिकाणी तुम्हाला बंदोबस्तला जावं लागतं मित्रांनो. आणि बंदोबस्त संपल्यानंतर परत तुम्ही मुख्यालयाला, जर कुसटगावला तुमचं सिलेक्शन झालं असेल तर परत मुख्यालयाला तेथे आता तुम्हाला हजर व्हावं लागतं. आणि राहिला विषय मित्रांनो, आता तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला, आता होमगार्डचं पण भरती येणार आहे. होमगार्ड भरती तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत पाहायला मिळणार आहे. तर होमगार्डविषयी पण आपण आता थोडी सविस्तर माहिती यामध्ये बघू शकतो मित्रांनो. होमगार्ड भरतीचे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावाईज जागा येतात मित्रांनो. यामध्ये समांतर आरक्षण वगैरे काही नसतं मित्रांनो. हे डायरेक्टली कॅटेगरी नाही, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला ओपनच्या जागा पाहायला मिळतात आणि तुमच्या जिल्ह्याला किती तसं तुम्हाला पाहायला मिळतात. आणि होमगार्ड भरतीसाठी तुम्हाला मित्रांनो यासाठी कोणती लेखी परीक्षा वगैरे होत नाही. मैदानी चाचणीवर याचा होमगार्ड भरतीचा निकाल लागतो मित्रांनो. आणि तुमचं होमगार्डसाठी जर सिलेक्शन झालं तर त्याच्यानंतर तुम्हाला वाहतूक नियंत्रण, सण, उत्सव, मिरवणूक, बंदोबस्त आणि पोलिसांची मदत आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी येथे काम देण्यात येतं मित्रांनो. होमगार्ड भरतीसाठी तुम्हाला 20 मार्काचा येथे मैदानी चाचणीसाठी 1600 मीटर पाहायला मिळेल आणि 10 मार्कासाठी तुम्हाला गोळाफेक पाहायला मिळेल. एकूण 30 मार्कावर तुमचं कट ऑफ ठरवण्यात येतो मित्रांनो. दोघी मिळून 30 मार्कापैकी कट ऑफ लागतो मित्रांनो. आणि काही बोगस गुण वगैरे त्याच्यामध्ये असतात, ITI वगैरे, लायसन वगैरे, त्याविषयी आपण अजून एक सविस्तर व्हिडिओ आणू. आणि त्यासाठी तुम्हाला 10वी किंवा 12वी पात्र उत्तीर्ण आवश्यक आहे मित्रांनो. आणि राहिला विषय मित्रांनो, तुम्ही हाईट यामध्ये सूट आहे. पोलीसपेक्षा तुम्हाला होमगार्डसाठी 162 हाईट लागते मित्रांनो. आणि याची शारीरिक चाचणी फक्त ग्राउंड होतो मित्रांनो. मुलाखत, कागदपत्र पडताळणी होते, मुलाखत नाही मित्रांनो, पण तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होते. आणि आता होमगार्डचं पेमेंटचा विषय मी सांगायचं राहिलं तर मित्रांनो, होमगार्ड तुम्हाला आतापर्यंत
1200-1300 रुपये पर डे पाहायला मिळतं. MSFपेक्षा मित्रांनो होमगार्ड बेस्ट आहे तुमच्यासाठी आणि होमगार्ड भरती तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत पाहायला मिळतील मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतात आणि होमगार्ड भरतीसाठी मी सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे. होमगार्ड भरतीविषयी सविस्तर व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्र वगैरे सगळी माहिती देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पोलीस शिपाई वर्सेस SRPF हा मेन टॉपिक कव्हर केलेला आहे आणि त्यासोबत होमगार्डचा पण टॉपिक कव्हर केलेला आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी सगळ्यांनी आपली फॅमिली जॉईन करून घ्या आणि राहिला विषय मित्रांनो, सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. पोलीस भरती पॉईंट या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मी तिथे देणार आहे. तिथून सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. व्हिडिओला एक लाईक करून द्या. जे विद्यार्थी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. आता भेटूया आपण एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.